सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 यामधील जे हिवाळी परीक्षा होत्या बघा. हिवाळी सत्राच्या जे काही परीक्षा होत्या तर त्या परीक्षा झालेल्या होत्या. तर त्याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट आपलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीवर लावलेले होते रिझल्ट. त्यानंतर तुम्ही चेक पण केलेले असतील रिझल्ट. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची जी स्टेप असणार आहे, काही विद्यार्थ्यांना तुमचे जे काही गुण मिळालेले आहे, मार्क्स जे आहे मिळालेले आहे, त्यामध्ये काहींना शंका असू शकते. मग काहींना जर तुम्हाला तुमची फोटोकॉपी जो तुम्ही पेपर लिहिलेला आहे त्याची फोटोकॉपी मागवायची असेल किंवा काहींना परत एकदा गुण पडताळणी करायची असतील, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना असणार आहे. तसेच बघा, जर एखादा प्रश्न समजा तुम्ही फोटोकॉपी मागवली, त्यानंतर जर तुम्हाला त्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा एखादा प्रश्न चेक करायचा राहिलेला असेल, तर अशा वेळेस काय करायचं? तर त्यासाठी जी सूचना आलेली आहे, तर ती सूचना आपण बघूया. या ठिकाणी बघा, जे परिपत्रक आलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं, विद्यापीठ स्तरावरील घेतलेल्या अ, परीक्षांतर्गत छायांकन प्रत मूल्यांकनासाठी म्हणजे परत जर तुम्हाला काही अ, जे काही तुम्हाला गुण मिळालेले आहे त्यामध्ये ऑब्जेक्शन असतील तर त्यासाठी, तसेच पुनर्मूल्यांकन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी ही सूचना असणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 25-26 मधील हिवाळी सत्र परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षांमधील सोबत जोडलेल्या अभ्यासक्रमांचे निकाल शुक्रवार दिनांक बघा, शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी विद्यापीठाच्या जी वेबसाईट आहे तर या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली होती. बघा, 20 मार्च पर्यंत तुमचे रिझल्ट जे आहे ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर लावलेले होते. त्यानंतर सोबत जोडलेल्या परीक्षेतील पुढचा जे माहिती दिलेली आहे बघा, सोबत जोडलेल्या परीक्षेतील निकाल प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण 26 मार्च बघा, 26 मार्च 2026 ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत जर आपणास आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी असेल तर सशुल्क अर्ज करावेत. तर बघा, जर तुम्हाला तुमचा जो पेपर सोडवलेला आहे त्याची जर छायांकित प्रत म्हणजेच फोटोकॉपी जर तुम्हाला मागवायची असेल तर तुम्हाला त्यांनी डेट्स त्यांनी दिलेले आहे. 26 मार्च 2026 ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत जर आपणास आपल्या उत्तरपत्रिकेत छायांकित प्रत हवी असेल तर तुम्ही सशुल्क म्हणजे पैसे भरून तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे काय फी असेल तर ती तुम्हाला फी पेड करावी लागणार आहे. त्यानंतर दिनांक 5 एप्रिल या ठिकाणी बघा, 5 एप्रिल 2026 नंतर विद्यार्थ्यांना छायांकित प्रत उपलब्ध होईल. पण बघा, तुम्हाला अर्जाचा जो टायमिंग दिलेला आहे 26 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाची डेट संपल्यानंतर 5 एप्रिलला तुम्हाला छायांकित प्रत जी आहे तर ती अवेलेबल होणार आहे. त्यानंतर बघा, छायांकित प्रत उपलब्ध होताच या विद्यार्थ्यांना जर त्यांना गुणपडताळणीत बघा या ठिकाणी अ, गुणपडताळणीत शंका गुण अ, गुणपडताळणीत शंका एखादा प्रश्न तपासला नसेल असे आढळल्यास त्यांनी गुण पडताळणीसाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत उपलब्ध होताच 5 दिवसात विनाशुल्क अर्ज करावेत. जर तुम्हाला गुण पडताळणीमध्ये काही शंका असेल तर विनाशुल्क करायचं. सुरुवातीला तुम्ही जी फी आहे भरलेली आहे फोटोकॉपीसाठी, त्यानंतर जर तुम्हाला गुण पडताळणी करायची असेल सेकंड स्टेप तर तुम्हाला फी वगैरे भरावी लागणार नाही. आणि त्यानंतर परंतु ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी छायांकित प्राप्त मिळाल्यावर पुनर्मूल्यांकनासाठी सशुल्क अर्ज करावेत. जर तुम्हाला परत तुमचे मार्क जे आहे तर ते एक चेक करायचे असतील तर त्यांना तुम्हाला फी जी आहे तर ती फी द्यावी लागणार आहे. या ठिकाणी सशुल्क अर्ज करावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आता आपल्याला डेट्स कोणते दिलेले आहेत 26 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजे उद्यापासूनच. आणि त्यानंतर 5 एप्रिलला तुम्हाला छायांकित प्रत जी आहे तर ती अवेलेबल होणार आहे. त्यानंतर प्रत भेटल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायची आहे. त्यामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला 5 दिवसाच्या आत लगेच तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. लवकरात लवकर घ्यायचं आहे. त्यानंतर गुण पडताळणीचा काही भाग तपासायचा राहून गेला असल्यास
त्या ठिकाणी बघा काही बघा या ठिकाणी काही भाग तपासायचा राहून गेला असल्यास त्याची खातरजमा किंवा पुनर्मूल्यांकन झाल्यानंतर दर्शन विद्यार्थ्याच्या ग्रेड शीट मध्ये प्रदर्शित होईल. तसेच गुण बदलाची पुन्हा खात्री करायची असेल तर विद्यार्थ्यास विहित मुदतीस पुन्हा ऑनलाईन सशुल्क अर्ज करावे लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष गुणबदलाची छायांकित उत्तरपत्रिका विद्यार्थ्यास त्याच्या प्रोफाइल मध्ये प्रदर्शित होईल. बघा, जर तुम्हाला एखादा प्रश्न त्यांनी जे शिक्षक जे चेक करत असतात, तर त्यांच्याकडून राहिलेलं असेल असं जर आढळून आलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, झाल्यानंतर अनुरूप गुण प्रदर्शन विद्यार्थ्याच्या ग्रेड शीट प्रदर्शित होईल. तसेच गुण बदलाची पुन्हा खात्री करायची असेल, तर विद्यार्थ्यास विहित मुदतीस पुन्हा ऑनलाईन सशुल्क अर्ज करावा लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष गुण बदलाची छायांकित प्रत उत्तर अ, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यास त्याच्या प्रोफाइलमध्ये प्रदर्शित होईल. म्हणजे परत एकदा ती तुमची जी काही उत्तरपत्रिका आहे तर ती चेक होणार आहे. चेक झाल्यानंतर जे काही मार्क्स आहे, तर मार्क्स दिल्यानंतर परत ती उत्तरपत्रिका तुमच्या प्रोफाइललाच दिली जाणार आहे. म्हणजे पहिलं तुम्हाला वाटत होतं की हे चेक केलेलं नाही. मग मध्ये काय मार्क्स भेटतील. मार्क्स दिल्यानंतर किंवा काहींना भेटणार सुद्धा नाही. म्हणजे जर त्याच्यात चुकीचं असेल तर. आणि काही जर तुमचं बरोबर असेल, तर नक्कीच तुम्हाला मार्क्स पण भेटतील आणि त्याची पी-डी-एफ जी आहे, ते तुम्हाला प्रोफाइलला मिळून जाणार आहे. अशा प्रकारे ही सूचना होती. आता त्यानंतर बघा कोणकोणते कोर्सेस आहे किंवा अ, या ठिकाणी एक्झामिनेशन आहे, तर त्यांचे फोटोकॉपी मागू शकतात. त्यामध्ये बघा सेकंड इयर या ठिकाणी सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स कम्प्युटर ऑफ सायन्स 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020 ही जी एक्झामिनेशन आहे तर हिची पण तुम्ही फोटोकॉपी या एक्झामिनेशन ज्यांनी दिलेले असेल तर ते विद्यार्थी सुद्धा फोटोकॉपी किंवा वरील दिलेले सूचना ज्या आहेत तर त्यांना लागू होतात आहे. त्यानंतर दुसरी एक्झामिनेशन आहे थर्ड इयर बीएससी टू बीएससी. त्यानंतर तिसरं आहे बघा सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर बघा सेकंड इयर बॅचलर ऑफ आर्ट्स 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स 2025 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर पुढचा जो कोर्स एक्झामिनेशन आहे सेकंड इयर बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर बघा पुढचा कोर्स एक्झामिनेशन आहे सेकंड इयर बॅचलर ऑफ कॉमर्स बिझनेस मॅनेजमेंट 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर बघा सेकंड इयर बॅचलर ऑफ कॉमर्स कम्प्युटर ऍप्लिकेशन 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. आणि त्यानंतर पुढचा जो कोर्स आहे सॉरी एक्झामिनेशन आहे सेकंड इयर बॅचलर ऑफ कॉमर्स इंटरनॅशनल बिझनेस 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर पुढची एक्झामिनेशन आहे बघा सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स कम्प्युटर ऍप्लिकेशन 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. त्यानंतर पुढची एक्झामिनेशन आहे बघा सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स सायबर अँड डिजिटल सायन्स 2024 पॅटर्न एन-ई-पी 2020. हे काय ज्या एक्झामिनेशन दिलेल्या आहेत, तर या एक्झामिनेशन ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या असतील, तर अशा विद्यार्थ्यांना फोटोकॉपी जर मागवायची असेल किंवा परत पुनर्मूल्यांकन करायचं असेल किंवा त्यानंतर काही भाग जर चेक करायचा राहिलेला असेल, तर मग अशा ऑब्जेक्शन कशाप्रकारे घ्यायचं आहे, त्या रिलेटेड ह्या सूचना दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे काही परिपत्रक आलेलं होतं, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.